पण जे मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जे मला घाबरत असतात, मी एक 33 वर्षाचा तरुण आहे, मला घाबरत असतात, पूर्ण भाषण माझ्यावर केलं. बसा आनंदी, करूया सुरू. लाल लाईट दिसत नाही अजून इथे. ठीक आहे. 2-3 महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्याला आज मातोश्री इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आत्ताच अधिवेशन होऊन गेलं आणि आपल्याला थोडं वाटलं असेल की आता थोडं परत लीन पिरियड, म्हणजे जास्ती काही प्रेस कॉन्फरन्स होणार नाही, काही कॉन्ट्रोवर्सी होणार नाही अशी अपेक्षा आहे. पण ह्यात सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 2 आठवड्यापूर्वी सन्माननीय लोकायुक्त महोदयांना मी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे मी आपल्या राज्यामध्ये, आपल्या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झालेला आहे साधारणपणे 263 कोटीचा, ह्याची माहिती कळवली होती. आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे. त्याच्यात मला बोलवलेलं आहे, मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे, प्रशासक जे आहेत, आणि नगरविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे. माझी हीच अपेक्षा राहील की मुंबई म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील, कारण आत्तापर्यंत उत्तर द्यायला ते नाकार देतात किंवा कुठेतरी समोर येत नाहीत. आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आत्ता मी तुम्हाला माहिती सांगितली, ही आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे. त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत. जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल, पावसाळी अधिवेशन जे असतं त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे. पण चौकशी लागली आहे, नाही लागली आहे, कोणाची चौकशी झाली आहे का, कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली, कोणी कोणाला काय विचारलं, ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेससमोर आलेली आहे. एक भाजपचे आमदार आहेत, त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडरच रद्द झालेलं आहे. असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं 22 की 25 कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत, तिथे काम थांबलेलं आहे. पण ते 22 ते 25 कोटी का दिलेत तुम्ही, नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत, त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का, ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही आहे. डिपॉझिट जप्त झालं आहे का, अजून उत्तर आलेलं नाही आहे. आणि मला वाटतं म्हणूनच हे सगळे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे, हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू. आणि हीच अपेक्षा आहे की याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी, ज्या महाराष्ट्रासाठी, त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल. कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर अहमदाबाद असेल, सुरत असेल, इथून ही लूट सुरू आहे मुंबईची, आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही, हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेलो आहे. जसं हा स्ट्रीट फर्निचरचा एक महत्त्वाचा विषय आहे, तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल, पण प्रत्येक महिन्यात जानेवारी 15, 2023 पासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो. गेल्या 2 आठवड्यात मी जास्ती बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं, पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात BMCला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे 400 कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबवायला लागले, रद्द करायला लागले. तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय. पण त्याचसोबत त्यांना ॲडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते 650 कोटीचा, तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्सनंतर थांबवायला लागला. म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे 6080 कोटीच्या घोटाळ्यातून 1500 कोटी वाचवू शकलेलो आहे. दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलं आहे, टर्मिनेट केलं आहे, आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये. आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही 21 दिवसात हे टेंडर पूर्ण करू. असं विश्वास आणि आश्वासन देणारे ह्या सरकारमध्ये खूप बसलेले आहेत. तरी देखील ते टेंडर जसंच निघालं, जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती, मी एक जगजाहीर पत्र म्युन्सिपल कमिशनरनं लिहिलं की 300 कोटी कमी कसे पहिल्या टेंडरमधून ह्या टेंडरमध्ये, काही रस्ते कमी केलेत का, वगळले आहेत का, काही टेंडर बायफर्केट केले का. पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही. 15 दिवस झाले उत्तर आलेलं नाही. पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे. आता ह्याचा अर्थ हा आहे की 11 जानेवारीपर्यंत हा स्टे असेल तर 11 जानेवारीपर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही. तुम्ही विचार करा, एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या 15 जानेवारीपासून
की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी, सुरू कधी होत आहेत. 31 मेपर्यंत हे रस्ते झाले नव्हते. आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधीच यादी, की 50 रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू. सेफ स्टेज म्हणजे काय, पावसाळ्याच्या आधी डागडुजी करून बाजूला ठेवून देऊ. पण ते रस्ते पूर्ण नाही झाले. ह्या मुंबईच्या इतिहासात 50 रस्ते हा सर्वात कमी आकडा होता, पण ते रस्ते पूर्ण नाही झाले. नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली. जे 21-22चे रस्ते आहेत त्यांना सांगितलं गेलं, मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका. असं वाटायला नको की आधीच्या कारभारातले रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झाले नाही आहेत. आत्ता पण तुम्ही मुंबईत, मी आज जाहीर दावा करत आहे म्युन्सिपल कमिशनरना, चला आम्ही सगळे प्रेसचे इथे लोक आहोत, आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत, आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झालेत ह्या 23च्या यादीतले. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत, काय नक्की काम झालं आहे, कसं काम झालं आहे हे बघायला आम्हाला जाहीर निमंत्रण द्या, आम्ही येतो. पण ती करायची त्यांच्यात हिंमत नाही आहे, क्षमता नाही म्हणून उत्तर देत नाही. पण आज तुम्हाला सांगतो, हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील, हे रस्ते अजून 1 वर्ष असंच निघून जाईल, पण रस्ते पूर्ण होणार नाहीत. आणि ह्याच्यात सर्वात जबाबदार एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री. जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू, खरं तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात, पण हे त्यांना माहितीच नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यामधला फरक न कळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही. आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईचा रस्त्याचा घोटाळा झाला आहे तो देखील लोकांसमोर आहे. येत्या 15 जानेवारीला 1 वर्ष होईल. ठीक आहे, आम्हाला ह्याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं, बघायला तुम्हाला एक्सपोज केलं, पण दुःख या गोष्टीचं आहे की ज्या मुंबईवर, ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून बसलात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलात, नुसतं लूटमार करत आहात, मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाही आहे, आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची या महाराष्ट्राची लूट करताय, ह्याचं दुःख आम्हाला आहे. पहा ना, आज कुठचं काय काय रस्ते, तुम्ही आता 25 तारखेला गुड गव्हर्नन्स डे साजरा करणार आहात, पण महाराष्ट्रात खरोखर गुड गव्हर्नन्स आहे का? गव्हर्नन्स तरी आहे का? मुळात गुड तर सोडा, गव्हर्नन्स आहे का? MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी करून, खोके खाऊन, तेव्हा साधारणपणे 83% हे काम पूर्ण झालं होतं. 1.5 वर्ष लागतं तुम्हाला पुढची 15% पूर्ण करायला. 1 महिन्यापूर्वी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा MMRD कडून उत्तर आलं, मला वाटतं प्रेसमध्येच आलं, की अजून 5% काम बाकी आहे. म्हणजे काय केलेलं आहे, रंगरंगोटी, लेन मार्किंग बाकी ठेवलेली. ही सरकारी स्ट्रॅटेजी असते की एखादं उद्घाटन वेळेवर करायचं नसेल तर लेन मार्किंग वगैरे बाकी ठेवतात. 25 डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून अजूनही ते काम उद्घाटन झालं नाही आहे. जे काम मुंबईला रिज्युविनेट करेल, जे काम नवी मुंबईला कनेक्ट करेल, हे काम अजूनही तयार नाही झालेलं आहे. म्हणजे आता उद्घाटन करायचं बाकी आहे, पण 1.5 महिना उशीर केला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, दुसरं कुठचंही कारण नाही. मुंबईकरांना तुम्ही सफर करायला लावा, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, पण स्वार्थ नुसतं गाठायचा, आणि म्हणून हे MTHLचं काम त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे. तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल, नवी मुंबईचं मेट्रो लाईन 5 महिने तयार होती आणि बंद होती. आपल्याच माध्यमातून जेव्हा मी लोकांसमोर आणलं, आपल्या प्रेशरमुळे, प्रेसच्या प्रेशरमुळे त्यांना उघडायला लागलं. इनॉग्रेशन झालं नाही, पण ती लाईन सुरुवात करायला लागली. तसंच आज दुःख या गोष्टीचं आहे की दिघा स्टेशन, आमचे तिकडचे स्थानिक जे खासदार आहेत, राजन विचारे साहेब, अनेकदा त्यांनी पत्र लिहिले आहेत, हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे, पण विरोधी पक्ष यांना नकोच आहे, सस्पेंड करून टाकतात प्रश्न विचारला की. आणि आज दिघा स्टेशन हे 8 महिने होऊन तयार आहे. आपल्याला माहिती आहे केवढा त्याचा मोठा इम्पॅक्ट ते पूर्ण परिसरावर पडेल, पण दिघा स्टेशनचं उद्घाटन करायला तयार नाहीत का? तर कदाचित VIPची वेळ मिळाली नाही. उरण लाईन तशीच पेंडिंग आहे. रस्त्यात जर बोलायचं झालं तर डोंबिवली मानकोली कनेक्टर तयार आहे, पेंडिंग आहे, पण उद्घाटनाला वेळ नाही. जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात हे उद्घाटन करायला वेळ नसेल तर तुम्ही इतर महाराष्ट्राचं काय सांगू शकता? आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की लॉ अँड ऑर्डर असेल, कायदा सुव्यवस्था असेल, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, मूलभूत सुविधा असतील, सगळ्याची वाट तर लागलेलीच आहे, पण मुंबईची लूट होत आहे. आणि तसंच आपण पाहता की गेल्या 1.5 वर्षामध्ये एक नवा FDIचा पैसा आपल्या राज्यात आला नाही. आपण नक्की गुड गव्हर्नन्स महाराष्ट्रामध्ये काय साजरं करायचं? कारण ठीक आहे, आम्ही देशात आपण पाहताय, लोकसभेत आणि राज्यसभेत असेल, विरोधी पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे खासदार यांना नकोच आहेत. लोकशाही मारत आहेत, पण गेली 1.5 वर्ष ह्या महाराष्ट्रात लोकशाही मारून टाकलेली आहे. ती जीवित करायला, पुनर्जीवित करायला आमचा हा लढा सुरू आहे. तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या घटनाबाह्य सरकारकडे, जे कोणी त्यांच्यावर दृश्य अदृश्य शक्ती असतील, महाशक्ती असतील, MTHLचं उद्घाटन आज करा, थांबू नका तारखेसाठी. दिघा स्टेशनचं उद्घाटन सुरू करा, दिघा स्टेशन, उरण लाईन सुरू करा, डोंबिवली मानकोली कनेक्टर सुरू करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोकायुक्ताकडे आमची कंप्लेंट गेलेली जी सुनावणी आहे, माझी हीच अपेक्षा राहील
की म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील आणि उत्तरं देतील, ही माझी अपेक्षा आहे. आदित्यजी, तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे घोटाळे बाहेर काढतात, मात्र अशीच आक्रमक भूमिका तुमची हिवाळी अधिवेशनात दिसली नाही. नक्कीच, कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे विषय घेतो खूप वेळा मांडण्याचा प्रयत्न करतो. वरच्या हाऊसमध्ये अनेकदा संधी मिळते कारण ताकद असते, खालती तेवढी मिळत नाही. पण जी काही मिळते त्याच्यात 2 तर प्रश्न मी विचारले होते आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो की नुसतं आरडाओरडा न करता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये आपण पाहिलं असेल, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारला. दुसरं म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात 80 कोटी लोकांचे आधार डिटेल्स हे लीक झाले, त्याच्यावर काही उत्तर आलं असं अपेक्षित होतं. ते दोन्ही प्रश्न मी विचारले. आपने ठेकेदार का मुद्दा उठाया, मुख्यमंत्री ने आदित्य राजा की कृपा का जिक्र करते हुए कहा है रोमिन छेड़ा को फायदा पहुंचाएगा. 2 सवाल है, एक क्या रोमिन को आप पहचानते हैं, दूसरा और कितने तथ्य है इस बारे में? मुझे लगता है कि अगर आप देखें तो ये इलीगल सीएम जो है उनको एक स्क्रिप्ट दी गई है, उनकी पीक कैपेसिटी वही है और इसलिए आपने देखा होगा कि भाजपा ने भी वही स्क्रिप्ट 2 साल में वही दी, उनको स्क्रिप्ट बदली नहीं क्योंकि उनको पता है कि इसके आगे काबिल नहीं है, उनमें काबिलियत नहीं है. शेवटचा प्रश्न येतो. सरकार में झगड़ा दिखाई दे रहा है, छगन भुजबल कह रहे हैं कि सरकार क्या करे, पूरी बात मान ली. मुझे लगता है सरकार में झगड़ा तो एक बात है, लेकिन दूसरी बात है जो इलीगल सीएम है वो जिस तरह से इशू को ढकेल रहे हैं, डीले कर रहे हैं. उन्होंने कहा फरवरी में कोई अधिवेशन बुलाएंगे, क्या इनकी सरकार तब तक बचेगी? हम यही अपेक्षित है हमें कि सुप्रीम कोर्ट से हमें न्याय मिलेगा और यहाँ ये सरकार बर्खास्त होगी क्योंकि ये एक इलीगल सरकार है, हमारे संविधान के खिलाफ सरकार है, लोकतंत्र की जो हित है उसके खिलाफ है और ऐसी सरकार के टिक सकेगी फरवरी तक? तो ये झूठ बोल रहे सीएम. एक छोटा सब क्वेश्चन है. अभी विदर्भात हिवाळी अधिवेशन झालं, या अधिवेशनातनं विदर्भवासियांना काय मिळालं का, तुम्हाला काय वाटतं? मला सांगा तुम्ही, विदर्भात एक प्रश्न आहे, महाराष्ट्राला काय मिळालं? आश्वासनं खूप मिळालं, पण जे मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जे मला घाबरत असतात, मी एक 33 वर्षाचा तरुण आहे, मला घाबरत असतात, पूर्ण भाषण माझ्यावर केलं. मला अपेक्षित हे होतं की मुख्यमंत्री जेव्हा स्वतःला समजतात तेव्हा महाराष्ट्राच्या विषयांवर भाषण व्हायला पाहिजे, तेव्हा महाराष्ट्राचे जे तरुण बेरोजगार आहेत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे, जे उद्योग आपल्या राज्यात आले नाहीत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे, जी लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे, नवीन काही चांगली कामं केली असतील त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे, शेतकरी आहेत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे. पण ते सोडून जसं मी सांगितलं त्यांनी त्यांची पीक कॅपॅसिटी आरोप करायची हिट केली आहे, ती स्क्रिप्ट परत वाचत असते. आप मुंबई के बारे में बात कर रहे हैं, इंफ्रास्ट्रक्चर के बारे में, लेकिन एमएमआरडीए जो है वो अभी भी प्रतीक्षा कर रही है कि बीएमसी और सेंटर से फंड आए ताकि वो फंड जो है वो मुंबई मेट्रो कंस्ट्रक्शन में यूज किया जाए. मुझे लगता है अगर आपने देखा होगा तो कल ही IMF ने शायद देश को वार्न किया है कि जैसे फंड का इस्तेमाल हो रहा है और जितना कर्जा बढ़ते जा रहा है वो हम चुका सकेंगे कि नहीं, ये एक देश के लिए वार्निंग है. एक तरफ ये जो पक्ष है भाजपा, उनकी फाइनेंशियल प्लानिंग जो है वो दुनिया के सामने आई है. दूसरी तरफ हमने जो BMC में पिछले 25 सालों में जो काम किया है, जैसे अगर आपने देखा होगा कोस्टल रोड का जो काम है, STP का जो काम है, GMLR का जो काम है, हर एक काम के लिए बिना कोई छुपे हुए टैक्स बढ़ाते हुए, ना कोई टोल लगाते हुए, जो भी पैसा टैक्स से आता था उसको एक FD में रखा था और हर एक पैसे का जो अकाउंट है वो हम बजट में देते थे. तभी भी 90,000 करोड़ की हमने FDs बनाई. तो हमारी एक तरफ प्लानिंग, विकास तो हो रहा था, शाश्वत विकास हो रहा था, फाइनेंशियल प्लानिंग भी ठीक हो रही थी. दूसरी तरफ आपने देखा तो मुझे लगता है ये एक अगर आपने देखा होगा कि ये एक धोखा है देश को कि पैसा खर्च करो और कर्जे में जाओ तो ही विकास होता है. कोस्टल रोड पे कहा जा रहा है कि अभी टोल लगाएगा. मुझे जितना याद है जब उद्धव साहब ने कहा था कि कोस्टल रोड जो हमारा जो सपना था और हमने जो काम शुरुआत की थी, हमने जिस काम की शुरुआत की थी, सिग्नल फ्री और टोल फ्री, ये हमारा काम था. उसको कंपेयर कीजिए जो MSRDC जो अभी मंत्री महोदय मुख्यमंत्री करके बैठे हुए, 4 सिग्नल, 4 टोल, सब टी, यानी इतनी खराब प्लानिंग मैंने देखी नहीं है, लेकिन वैसी स्क्रिप्ट है. ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहेत का, कारण संजय राऊत यांनी आज सकाळी हे वक्तव्य केलेलं आहे. आमचा गट नाही, आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि आपण लवकरच पाहाल की महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेत आम्ही महत्त्वाची भूमिका ही तिथे पार पाडूच. तरी देखील आम्हाला हीच अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाकडून देखील न्याय मिळेल. आजचा जो महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासमोर आणू इच्छितो, MTHLसाठी उशीर करू नका. दिघा स्टेशनसाठी 8 महिने झाले तयार आहे तरी उशीर करू नका. लोकांचे हाल होत आहेत. उरण लाईन लोकांचे हाल होत आहेत. डोंबिवली मानकोली कनेक्टर लोकांचे हाल होत आहेत. तसंच आज एक आनंदाची बातमी म्हणजे लोकायुक्तांनी सुनावणी ठेवलेली आहे स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर. मला हीच अपेक्षा राहील की MCनी उत्तर द्यावीत आणि मी जे त्यांना पत्र लिहिलेत ते 22 कोटी त्यांनी का दिलेत कॉन्ट्रॅक्टरला ते परत घ्यावेत, डिपॉझिट जप्त करावं. रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये परत मी सांगेन, सगळे टर्मिनेट करा कॉन्ट्रॅक्ट आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट काढा. धन्यवाद.
हॅपी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.